तर आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर दरवर्षी आम्ही श्रावणामध्ये करतो, पण यंदा श्रावणात घालणं शक्य नाही झालं, म्हणून मार्गशीर्षामध्येही पूजा करायचं आम्ही ठरवलं. बरं, हा जो स्वयंपाक आहे हा करायला मलाच जाम आवडतं. त्यामुळे सगळ्यात आधी उठल्या उठल्या इथे बटाटे कुकरमध्ये शिजायला घातले. लगोलग मेथीची भाजी देखील स्वच्छ धुवून ठेवली, पुरणाची डाळ शिजायला घातली आणि साधं वरण आहे तेही एका कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवलं. तर इथे पुरण तयार आहे आणि त्याचसोबत कटाच्या आमटीचा जो कट आहे ते देखील बाजूला काढून ठेवले. आता हे दोन प्रकारचे वाटण आहेत, आलं मिरचीचा ठेचा आणि त्याचबरोबर आमटीचं वाटण आहे. हे एक दिवस आधीच मी तयार करून ठेवलं होतं. सगळ्यात आधी म्हणजे माझ्या आवडीची मेथीची भाजी फोडणीला घालते, तर जिरं आणि मिरचीची फोडणी, लसूण नाही घालणार. आणि मेथी घातलं की तो जो चुरचुरीत आवाज येतो ना, मला प्रचंड आवडतो बघा. इथे डाळी शिजतायत, बरोबर मेथीची भाजी देखील तयार होतीये. मला फार भारी वाटतं हा आहे ना पुरणावरणाचा स्वयंपाक करताना. लगोलग प्रसादाचा शिरा देखील करायला सुरुवात केली. सो आमचे गुरुजी म्हणतात, यथा देह तथा देव. त्यामुळे प्रसादाचा शिरा गरम गरम प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून नाही ठेवायचा. त्यामुळे ते काय म्हणतात की थोडा तरी आधी म्हणजे तो थोडा निवू द्यायचा आणि मगच नैवेद्य म्हणून अर्पण करायचं. चला, मेथीची भाजी शिजत आली, रवाही भाजत आला आणि प्रसादाचा शिरा आहे तर इथे केळीचे कापही तुपामध्ये छान परतवून घेतले, म्हणजे त्या शिऱ्याला चव खूप छान लागते. बटाट्याच्या भाजी करायची तर त्याचे बटाटे देखील छान शिजून तयार आहेत. गरम गरम वाफाळते बटाट्यांचा इतका छान सुवास दरवतो तुम्हाला सांगते. चला, आणि कटाची आमटी, प्रसादाचा शिरा, मेथीची भाजी, बटाटा भाजी, साधं वरण तयार आहे आणि घोसाळ्याची अर्थातच भजी करणार आहे. आणि सगळा स्वयंपाक होत आल्यावर आमच्या माहेर वाशिणींचं देखील आगमन झालेलं आहे बरं का. आल्या आल्या सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि तुम्हाला सांगते, तयारी तर मी सगळी करून घेतली, पण पुरणपोळी खायची ती म्हणजे आईच्या किंवा मामीच्या हातचीच. मग मामी लागली पोळ्या करायला, म्हणजे महत्वाचं काम त्या दोघींकडे असतंय बघा. सो पुरणपोळी करायची जबाबदारी आई आणि मामीवर सोपवून आम्ही बसलो सत्यनारायणाची पूजा करायला. हो हो, आम्ही दोघं मग इकडे पूजेमध्ये बसलो. मुलं शाळेत मनस्वी घरी होती, पण मंथन शाळेमध्ये गेला होता. आणि छान सागर संगीत, आमची पूजा विधी सगळं सुरू होतं. आणि तुम्हाला सांगते, छान अशी सागर संगीत पूजा झाली आणि पूजा सुरू होती, आरती सुरू झाली की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अनुराधा काकूंचंही आगमन झालं आणि छानपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली, देव बाप्पांचे आशीर्वाद घेतले आणि पूजा झाल्यावर सगळ्यांचे अर्थातच सगळ्या वडीलधारे मंडळींचे पण आम्ही दोघांनी आशीर्वाद घेतले. बरं, हे नैवेद्याचं पानही तयार झालं. डावी बाजू, उजवी बाजू, खीर बीर. आता जे काही राहिलं होतं करायचं त्याची धुरा आमच्या या माहेरवाशिनींनी उचलली. त्यामध्ये मग तळ होतं, भजी होती, पुरणपोळी होती, नैवेद्याचं पान तयार करायचं होतं आणि हे मग नैवेद्य अर्पण केला. नैवेद्य अर्पण केल्यावर आम्ही सगळ्यांनी छान जेवलं. बरं, गप्पा छान आमच्या रंगल्या जेवण झाल्यावर. खरं काकू फार धावती भेट झाली, पण गप्पा मारल्या जितक्या जमतील तितक्या आणि मग त्या निघाल्या. आणि अशा प्रकारे आमची पूजा, नैवेद्य हे सगळं छानपैकी सागर संगीत पार पाडलं. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.